नमस्कार मित्रांनो, मी विवेक स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल विवेक रीड्सला। मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिलाच असेल। मित्रांनो, आज आपण आषाढी एकादशी निमित्त स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम भेट देत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओच्या अपलोडची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले त्याची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मित्रांनो, त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, त्या लिंकवरनं मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, तिथून तुम्हाला आपलं मटेरियल अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येईल। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया त्याच्या व्हिडिओ एडिटिंगला। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या AlightMotion ॲपमध्ये आपले बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट XML फाईल इम्पोर्ट करून घ्यायची आहे। या दोन्हीची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। जर तुम्हाला AlightMotion ॲपमध्ये XML फाईल इम्पोर्ट करता येत नसतील तर त्यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपलं AlightMotion ॲप ओपन करून घ्यायचं आहे। AlightMotion ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो, प्रोजेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो, मी इथे ऑलरेडी काही इमेजेस ॲड करून ठेवलेले आहेत। मी इथे तुम्हाला फक्त डेमोसाठी इमेजेस ॲड करून दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओवरती यायचं, व्ह्यू ऑलवरती जायचं आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्या मटेरियलमध्ये मी एक तुम्हाला बॅकग्राऊंडला ओव्हरले इफेक्ट दिला आहे, तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। या ओव्हरलेला इथे ॲड केल्यानंतर मित्रांनो, या एरोल ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करून याला इथपर्यंत असं ट्रिम करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला जायचं, प्लसवाला आयकॉनवरती जायचं, इमेज आणि व्हिडिओवरती यायचं, व्ह्यू ऑलवरती जायचं आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ही आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा ही वाली PNG इथे ॲड करून घ्यायची आहे। याला 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आणि त्यानंतर मित्रांनो, एरोल ऑप्शनवरती दोनदा क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून इथपर्यंत असं स्ट्रेच करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथेच थांबायचं, प्लसवाला आयकॉनवरती जायचं, इमेज आणि व्हिडिओवरती यायचं आहे। त्यानंतर व्ह्यू ऑलवरती जाऊन मित्रांनो, आपले विठ्ठलांचे जे इमेजेस आहेत ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, मी इथे सगळ्यात आधी ही इमेज आहे इथे ॲड करतो आहे। इमेज इथे ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आहे, एरोल ऑप्शन वरती एकदा क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून 2 बिटमॅपमध्ये सेट करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपले जे काही इमेजेस आहेत ते 30 इमेजेस तुम्हाला लागतील। मित्रांनो, मी इथे इमेजेस दिलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी, ते तुम्हाला बिटमार्कमध्ये ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, मी इथे लगेच इमेजेस ॲड करत आहे। तुम्हालाही अशा प्रकारे आपले जे काही इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, बाकीचे इमेजेस मी ॲड करून ठेवलेत, ही माझी 4थी इमेज फक्त मी इथे ॲड करून घेतो। तर मित्रांनो, हे करून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इथे पहिल्या बिटमार्कवरती यायचं आहे, प्लसवाला आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती यायचं आहे, वॉलवरती यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला शॅडोची PNG दिली आहे ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। याला एकदम एंडिंगपर्यंत स्ट्रेच करायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला जायचं आहे, म्हणजेच आपल्याला पहिल्या बिटमार्कवरती जायचं आहे, प्लसवाला आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन आषाढी एकादशीची टेक्स्ट PNG तुम्हाला वापस ॲड करून घ्यायची आहे। याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडंसं छोटं करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित खाली सेट करायचं आहे। याला इथे सेट केल्यानंतर एंडिंगपर्यंत त्यालाही असं स्ट्रेच करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, वापस त्याच बिटमार्कवरती जायचं आहे। त्यानंतर प्लसवाला आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन मित्रांनो, आता तुम्हाला मी एक स्नोफॉलवाला ओव्हरले इफेक्ट दिला आहे, तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। याला 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि एकदम एंडिंगच्या बिटमार्कवरती जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर याला इथपर्यंत असं ट्रिम करायचं आहे। तर मित्रांनो, हे करून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला इथनं बॅक घ्यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट XML फाईल ओपन करायची आहे। शेक इफेक्ट XML फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे पहिल्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे। त्यानंतर इथनं बॅक घेऊन बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून मित्रांनो, या पहिल्या टेक्स्ट PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, आपले जे काही विठ्ठलांचे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। त्यासाठी इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी इथे सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट पण करून घेतला आहे। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला जायचं, प्लसवाला आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू ऑलवरती यायचं आहे
आणि तुम्हाला आपला लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। मी माझा लोगो इथे ॲड करत आहे, तुम्हाला तुमचा लोगो इथे ॲड करायचा आहे आणि याला कोपऱ्यात सेट करायचं आहे। त्यानंतर ह्याला थोडंसं छोटं करून मित्रांनो व्यवस्थित सेट करून घ्या तुम्ही। इथे याला सेट केल्यानंतर मित्रांनो इथून बॅक घेऊन यालाही एंडिंगपर्यंत स्ट्रेच करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला जायचं आहे आणि आपली बॉर्डरची PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची आहे। यालाही अशाच प्रकारे एंडिंगपर्यंत स्ट्रेच करायचं। तर हे करून झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ आपला झालेला आहे। आपण व्हिडिओ एकदा प्ले करून बघूयात। ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ ते झालेला आहे। आता आपल्याला या एक्सपोर्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। भेटत एका लवकरच नवीन व्हिडिओ सोबत।